नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रिय मित्राची गोष्ट, जिचं नाव आहे कृष्ण आणि सुदामा, एक चिरंतन मैत्री। कृष्ण आणि सुदामा बालपणीचे मित्र होते, जे गुरु संदीपनींच्या आश्रमात एकत्र शिकले। शिक्षण पूर्ण झाल्यावर कृष्ण द्वारकेचा वैभवशाली राजा झाला, तर सुदामा एक गरीब साधा ब्राह्मण राहिला। सुदामेच्या पत्नीला त्यांच्या गरिबीमुळे वाईट वाटले आणि तिने त्याला कृष्णाला भेटायला जाण्याची विनंती केली, मदतीची आशा ठेवून। संकोचत सुदामा निघाला, सोबत फक्त मूठभर पोहे, चपटे केलेले तांदूळ एका कापडात बांधून घेऊन गेला। सुदामा द्वारकेत पोहोचल्यावर कृष्णाने धावत जाऊन त्याला मिठी मारली, त्याला अत्यंत आदर दिला आणि सर्वांसमोर प्रेम आणि सन्मान दाखवला। कृष्णाने त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला। पोहे देण्यास सुदामा लाजत होता, पण कृष्णाने प्रेमाने ती लहान गाठ घेतली आणि ते पोहे आनंदाने खाल्ले। ते त्याला आजपर्यंतचे सर्वात उत्तम अन्न वाटले। आपल्या गरिबीमुळे लाजून सुदामा रिकाम्या हाताने घरी परतला। गावात पोचल्यावर त्याची साधी झोपडी एका भव्य राजवाड्यात बदललेली पाहून त्याला धक्का बसला। सुदामा कधीच मदत मागणार नाही हे जाणून कृष्णाने केवळ त्याच्या शुद्ध निष्पाप मैत्रीखातर त्याला गुप्तपणे अमाप संपत्ती प्रदान केली होती। ही कथा शुद्ध निस्वार्थ मैत्रीचे मूल्य सुंदरपणे दर्शवते, जी संपत्ती किंवा स्थानाने अस्पर्शित राहते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।